जिजाऊ सराव केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आपण पाहत आहात भारतीय रेल्वे भरती NTPC 2024 संदर्भात महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव. आजच्या प्रश्नसंच 16 मध्ये आपण काही GS व GK चे प्रश्न पाहू. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय? पर्याय आहेत: अ. उकळण्याचे तापमान, ब. बाष्पीभवनाचे तापमान, क. द्रवाचे घनात रूपांतर होण्याचे तापमान, ड. द्रवाचे वायूमध्ये रूपांतर होण्याचे तापमान. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क. द्रवाचे घनात रूपांतर होण्याचे तापमान. फ्रीजिंग पॉईंट म्हणजे एखादे द्रव पदार्थ गोठण्याचे तापमान. म्हणजेच जसे की आपण फ्रीजरमध्ये पाणी ठेवल्यास त्याचा बर्फ होतो, त्यालाच त्या बर्फ होण्याच्या तापमानाला फ्रीजिंग पॉईंट असे म्हणतात. पाणी हे 0°C किंवा 32°F पाण्याचा बर्फ होत असतो. तर यामध्ये मीठ हे पाण्याला गोठण्यापासून रोखते. त्यामुळे आईस्क्रीमसारख्या अशा मऊ पदार्थांमध्ये त्यांचा बर्फ होऊ नये म्हणून मीठ वगैरे वापरले जाते. प्रश्न दुसरा, हायड्रोजनचा अणुक्रमांक किती आहे? पर्याय आहेत: अ. 1, ब. 2, क. 3, ड. 4. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. 1 हा हायड्रोजनचा अणुक्रमांक आहे. हायड्रोजनला 1 हा अणुक्रमांक कसा प्राप्त झाला तर 1913 मध्ये हेनरी मोझले यांनी अणुक्रमांकाचा शोध लावला होता. अणूमधील प्रोटॉनची संख्या ही घटकाचे गुणधर्म ठरवते व आवर्त सारणीमध्ये त्याचे स्थान निश्चित करते. त्यामुळे प्रत्येक घटकाला त्यातील प्रोटॉनच्या संख्येवरून अणुक्रमांक दिला जातो. हायड्रोजनच्या अणूमध्ये एकच प्रोटॉन असतो, म्हणून हायड्रोजनचा अणुक्रमांक 1च असतो. प्रश्न तिसरा, कायनोसिओलॉजी म्हणजेच कोणते शास्त्र आहे? पर्याय आहेत: अ. शरीराच्या हालचालींचे अध्ययन, ब. प्राचीन अवशेषांचे अध्ययन, क. वनस्पतीचे अध्ययन, ड. कीटकाचे अध्ययन. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. शरीराच्या हालचालींचे अध्ययन. कायनोसिओलॉजी म्हणजेच मानवी शरीर कसे कार्य करते, त्यांच्या स्नायूंचे, सांध्यांचे आणि मज्जासंस्थेचे कार्य यावर कायनोसिओलॉजीमध्ये संशोधन केले जाते. क्रीडा विज्ञान, फिजिकल थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि अन्य शारीरिक उपचारांमध्ये कायनोसिओलॉजीचा वापर केला जातो. प्रश्न चौथा, पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे? पर्याय आहेत: अ. हत्ती, ब. शार्क, क. ब्लू व्हेल, ड. घोडा. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क. ब्लू व्हेल हा पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डोळ्यांना हत्ती जरी सर्वात मोठा दिसत असला तरी ब्लू व्हेल हा एक माशाची जात आहे व तो अंटार्क्टिक महासागरामध्ये सर्वात जास्त आढळतो. हा पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी आहे. याचे वैज्ञानिक नाव बालाइनोपेट्रा मस्क्युलस असे आहे. याची लांबी 70 ते 90 फूट असते, तर मानवी शरीराची लांबी ही 5 ते 6 फुटापर्यंत जास्तीत जास्त असते. तर तुम्ही विचार करा, ब्लू व्हेल हा केवढा मोठा प्राणी असेल. ब्लू व्हेलचे वजन 90 ते 150 टन इतके असते, तर त्याचे हृदय एका कार इतके मोठे असते व ते एका मिनिटाला 2 ते 3 वेळाच धडकते. ब्लू व्हेलच्या आवाजाचा वेग हा 188 डेसिबल इतका असतो. साधारणपणे आपण कार्यक्रमांमध्ये जो डॉल्बी DJ वाजवतो त्याच्या आवाजाचा वेग हा 100 डेसिबल इतका असतो. तर तुम्ही विचार करा, ब्लू व्हेलचा आवाजाचा वेग 188 डेसिबल म्हणजे ब्लू व्हेलचा आवाज केवढा मोठा असेल. ब्लू व्हेल हा आकाराने जरी मोठा असला तरी हा शांत प्राणी आहे, त्यामुळे यापासून कोणालाही धोका नसतो. हे समुद्रातील खेकडे खाऊन जिवंत राहतात. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी मनापासून माफी मागते की काही दिवसांपासून आपले व्हिडिओ हे अनियमित येत होते, कारण माझ्या बाळाची तब्येत ही जरा डाऊन होती व काही प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्या व्हिडिओलाही अनियमितता येत होती. परंतु इथून पुढे आपले व्हिडिओ हे एक दिवसाआड संध्याकाळी 4 ते 6च्या दरम्यान येतील, किंवा समजा तुम्हाला जर तुमच्या वेळेनुसार या ठराविक वेळेत व्हिडिओ हवे असतील तर तसे कमेंट्समध्ये सांगा. त्या टायमिंगमध्ये आपण व्हिडिओ अपलोड करत जाऊ. मध्यंतरी आपले व्हिडिओ डेली अपलोड होत नव्हते, तर काही सबस्क्रायबर्स हे नाराज झाले होते व आपल्या व्हिडिओला व्ह्यूज ही खूप कमी मिळाले होते. परंतु काही ठराविक विद्यार्थी आहेत जे आपले व्हिडिओ नियमितपणे पाहतात. तसेच एक विद्यार्थी आहे जो आपल्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करतो. त्याचप्रमाणे तुम्हालाही आपले व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक तरी करत जावा व एका महिन्यानंतर आपले डेली व्हिडिओ येत जातील.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक, शेअर, कमेंट्स व सबस्क्राईब हे आपल्या चॅनलसाठी व माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. यापासून मला प्रेरणा मिळते. तसेच आपल्या व्हिडिओमध्ये काही चुकत असेल किंवा स्पष्टीकरण खूप जास्त होत आहे असे वाटत असेल तर कमेंट्समध्ये तसे सांगत जावा. मी इथून पुढे प्रश्नांच्या पुढे जे स्पष्टीकरण देते ते कमी देण्याचा प्रयत्न करत जाईल. तसेच या प्रश्नांव्यतिरिक्त तुमचे काही इतर प्रश्न असतील परीक्षेसंदर्भात ते देखील कमेंट्समध्ये विचारले तरी चालतील, तर आपण त्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करू. प्रश्न 5वा, फुफ्फुसांचे मुख्य कार्य काय आहे? पर्याय आहेत अ. रक्त शुद्ध करणे, ब. पचन करणे, क. हार्मोन्स तयार करणे, ड. ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साईड सोडणे. तर पर्याय ड उत्तर आहे पर्याय ड. ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साईड सोडणे हे मानवी फुफ्फुसाचे मुख्य कार्य आहे. तर झाडे हे कार्बन डायऑक्साईड घेतात व ऑक्सिजन सोडतात. तर रात्रीच्या वेळेस झाडे ऑक्सिजन घेतात व कार्बन डायऑक्साईड सोडतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेस झाडांखाली बसू नये असे म्हटले जाते. प्रश्न 6वा, खालीलपैकी जीवधारक पेशीचे केंद्र कोणते आहे? पर्याय आहेत अ. मायटोकॉन्ड्रिया, ब. क्लोरोप्लास्ट, क. न्यूक्लियस, ड. प्लाझ्मा आणि योग्य उत्तर आहे पर्याय क. न्यूक्लियस हे जीवधारक पेशीचे केंद्र आहे. 1665 मध्ये सर्वप्रथम रॉबर्ट हुक यांनी पेशींचा शोध लावला. न्यूक्लियस ही जीवधारक पेशीत असलेली विशेष संरचना आहे. यामध्ये DNA व RNA यांचा समावेश असतो. पृथ्वीवर असलेले बहुतांश जीव हे एकापेक्षा जास्त पेशींनी बनलेले असते, परंतु गांडूळ हा फक्त एकच असा जीव आहे जो एका पेशीने बनलेला असतो. प्रश्न 7वा, हवेचे दाब मोजण्याचे साधन कोणते आहे? पर्याय आहेत अ. थर्मामीटर, ब. स्पीडोमीटर, क. हायग्रोमीटर, ड. बारोमीटर आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड. बारोमीटर हे हवेचे दाब मोजण्याचे साधन आहे. पृथ्वीवरच्या पृष्ठभागावर असलेल्या हवेच्या वजनामुळे हवेचा दाब निर्माण होतो. तापमान, उंची व आर्द्रतावर हवेचा दाब अवलंबून असतो. प्रश्न 8वा, मानवी शरीरात किती हाडे असतात? पर्याय आहेत अ. 200, ब. 206, क. 300, ड. 306 आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. 206. मानवी शरीरात 206 हाडे असतात, परंतु मानव जेव्हा जन्माला येतो त्यावेळेस मानवी शरीरात एकूण 300 हाडे असतात व जसजसे आपले वय वाढत जाईल तसतसे ते हाडे एकमेकांमध्ये विलीन होतात व 206 हाडे मानवी शरीरात आढळतात. विद्यार्थी मित्रांनो, निसर्गाची निर्मिती कशी आहे पहा. आपलेच शरीर असून आपल्याला माहिती होत नाही की जन्माच्या वेळेस आपल्यात किती हाडे असतात व ते कधी एकत्र येतात व त्यांची संख्या कमी होते. प्रश्न 9वा, शरीरातील कोणता अवयव रक्त शुद्ध करतो? पर्याय आहेत अ. यकृत, ब. मूत्रपिंड, क. हृदय, ड. फुफ्फुसे आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. मूत्रपिंड हा अवयव रक्त शुद्ध करतो. मूत्रपिंडालाच किडनी असे म्हणतात. मूत्रपिंड रक्तातील अपायकारक पदार्थ मूत्राद्वारे म्हणजेच लघवीद्वारे बाहेर टाकतात व रक्त शुद्ध करण्याचे कार्य करतात. प्रश्न 10वा, आयन म्हणजे काय? पर्याय आहेत कण जो विद्युत घेतो किंवा गमावतो, ब. तारा, क. अणू, ड. रेणू आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. कण जो विद्युत घेतो किंवा गमावतो यालाच आयन असे म्हणतात. आयन म्हणजेच विद्युत भार असलेला अणू. अणूने विद्युत इलेक्ट्रॉन प्राप्त केलेस किंवा विद्युत इलेक्ट्रॉन गमावल्यास त्यावर जो विद्युत भार तयार होतो अशा अणूंना आयन म्हणतात. आयनचे 2 प्रकार पडतात, धनायन व ऋणायन. प्रश्न 11वा, कायनिक उष्णतेचे SI एकक कोणते आहे? पर्याय आहेत अ. किलोमीटर, ब. जूल, क. सेकंद, ड. वॅट आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. जूल हे कायनिक उष्णतेचे SI एकक आहे. पदार्थाच्या गतीमुळे जी उष्णता निर्माण होते त्याला कायनिक उष्णता असे म्हणतात. तर काही विद्यार्थ्यांना वाटत असेल कायनिक उष्णता हा कोणता प्रकार आहे, तर कायनिक उष्णतेलाच गतीज उष्णता असे म्हणतात. बऱ्याच जणांना गतीज उष्णतेबद्दल माहिती असेल. प्रश्न 12वा, वेद या शब्दाचा अर्थ काय आहे? पर्याय आहेत अ. ज्ञान, ब. सत्य, क. जीवन, ड. अध्यात्म आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. ज्ञान हा वेद या शब्दाचा अर्थ आहे. हा संस्कृत भाषेतील शब्द आहे. महर्षी व्यासांनी वेद लिहून ठेवले होते म्हणून त्यांना वेदव्यास देखील म्हणतात. वेदांचे एकूण 4 प्रकार पडतात, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद.
त्यातील ऋग्वेद व अथर्ववेद हे सर्वात जुने वेद मानले जातात. प्रश्न 13वा. गंगा नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? पर्याय आहेत अ. उत्तराखंड, ब. बिहार, क. उत्तर प्रदेश, ड. पश्चिम बंगाल. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. उत्तराखंड या राज्यात गंगा नदीचा उगम होतो. दरवेळेस आपण पाठ करतो हिमालय पर्वतात व गंगोत्री येथे गंगा नदीचा उगम होतो, परंतु कधीकधी उत्तराखंड या राज्यामध्ये होतो हे आपल्या पाठ करताना लक्षात राहत नाही. तर गंगा नदीचा उगम हा उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतामध्ये गंगोत्री येथे होतो व ती बांगलादेशातील बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. प्रश्न 14वा. न्यूटनचा पहिला नियम कोणता आहे? पर्याय आहेत अ. वस्तू स्थिर किंवा गतीत राहते, ब. बल आणि वस्तुमानाशी संबंध, क. प्रत्येक क्रियेस प्रतिक्रिया असते, ड. प्रकाशाच्या गतीचा नियम. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. वस्तू स्थिर किंवा गतीत राहते हा न्यूटनचा पहिला नियम आहे. पहिला नियम वस्तू स्थिर असेल तर स्थिरच राहते, तर गतिमान असेल तर समान गतीत चालू असते. तर दुसरा नियम वस्तूचे वस्तुमान जितके जास्त त्या वस्तूला लागणारे बलसुद्धा तितकेच जास्त. न्यूटनचा तिसरा नियम आपण वस्तूवर जेवढे बल लावतो वस्तू देखील आपल्यावर तेवढेच बल लावते. विद्यार्थी मित्रांनो, काही प्रश्न कंटाळवाणे वाटतात, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. ते आपण कसे सोपे करता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे व जास्तीत जास्त त्याचे रिव्हिजन केल्यास तो प्रश्न आपल्याला नंतर कंटाळवाणाही वाटत नाही व लगेच लक्षात देखील राहतो. प्रश्न 15वा. सूर्यप्रकाशात किती रंग असतात? पर्याय आहेत पर्याय आहेत अ. 1, ब. 2, क. 5, ड. 7. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड. 7. काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की चुकीचे पर्याय निवडला आहे का, परंतु तसे नसून पर्याय 7 हे बरोबर उत्तर, पर्याय ड. 7 हे बरोबर उत्तर आहे. बऱ्याच जणांना वाटत असेल 7 रंग हे इंद्रधनुष्यामध्ये असतात, तर ते सूर्यप्रकाशात कसे काय? तर इंद्रधनुष्याचे 7 रंग हे खरे तर सूर्यप्रकाशाचे 7 रंग असतात. सूर्यामध्ये एकूण 7 रंग असतात. ते एकत्र येऊन त्यापासून जो पांढरा प्रकाश मिळतो तो आपल्या डोळ्यांना दिसतो. बऱ्याच जणांना सूर्याचा प्रकाश म्हणजेच पांढरा प्रकाश वाटत असेल किंवा सूर्य पिवळा आहे म्हणून पिवळा वाटत असेल, तर तसे नसून सूर्यप्रकाशामध्ये एकूण 7 रंग एकत्र येतात, परंतु ते एवढ्या सहज आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. ज्यावेळेस अपवर्तन होते त्यावेळेस ते आपल्याला इंद्रधनुष्याच्या माध्यमातून दिसतात. अपवर्तनाच्या क्रियेमुळे म्हणजेच पाण्याच्या थेंबामुळे सूर्यप्रकाश विखुरला जातो व इंद्रधनुष्य आपल्या नजरेस पडतो. प्रश्न 16. विद्युत बल्बमध्ये कोणता वायू वापरला जातो? पर्याय आहेत अ. ऑक्सिजन, ब. ऑर्गॉन, क. नायट्रोजन, ड. हायड्रोजन. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. ऑर्गॉन हा वायू विद्युत बल्बमध्ये वापरला जातो. ऑर्गॉन किंवा नायट्रोजन हे वायू टंगस्टन धातूला गंजण्यापासून रोखतात, म्हणून त्याचा वापर विद्युत बल्बमध्ये जास्त केला जातो. तर त्यातीलच ऑर्गॉनचा वापर जास्तीत जास्त केला जातो. या दोन वायूंव्यतिरिक्तच हेलियम, निऑन, क्रिप्टॉन या वायूंचा देखील इलेक्ट्रिक वस्तूंमध्ये जास्तीत जास्त वापर केला जातो. प्रश्न 17वा. अपवहन प्रक्रिया मुख्यतः कोणत्या अवयवाच्या कार्यात अडचण आल्यास केली जाते? पर्याय आहेत अ. यकृत, ब. मूत्रपिंड, क. फुफ्फुस, ड. हृदय. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. मूत्रपिंड या अवयवाच्या कार्यात अडचण आल्यास अपवहन प्रक्रिया केली जाते. मूत्रपिंडालाच किडनी असे म्हणतात. किडनी हा रक्तातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकून रक्त शुद्ध करण्याचे कार्य करते. जेव्हा मानवाच्या किडनी खराब होतील त्यावेळेस अपवहन म्हणजेच डायलिसिस केले जाते. किडनी खराब झाल्यास रक्तातील अपायकारक पदार्थ बाहेर काढण्यासाठी डायलिसिसचाच म्हणजेच अपवहनचा वापर केला जातो व त्या माध्यमातून मानवी शरीरातील अपायकारक रक्त बाहेर टाकले जाते. प्रश्न 18वा. व्हॅलेस मरिनेरिस कोणत्या ग्रहावर आहे? पर्याय आहेत अ. पृथ्वी, ब. मंगळ, क. गुरु, ड. शुक्र. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. मंगळ या ग्रहावर व्हॅलेस मरिनेरिस आहे. व्हॅलेस मरिनेरिसलाच शक्तिचौर्य देखील म्हणतात. व्हॅलेस मरिनेरिस ही एक दरी आहे. ही मंगळ ग्रहावरील तसेच सूर्यमालेतील सर्वात लांब दरी आहे. प्रश्न 19वा. भारताच्या दक्षिणेकडील टोक कोणते? पर्याय आहेत अ. कन्याकुमारी, ब. रामेश्वरम, क. श्रीहरिकोटा, ड. लक्षद्वीप. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. कन्याकुमारी हे भारताच्या दक्षिणेकडील टोक आहे.
पर्यायामध्ये कन्याकुमारी होते, म्हणून आपण कन्याकुमारी हे दक्षिणेकडील टोक मानतो. परंतु भारताच्या भूमीवरील कन्याकुमारी हे दक्षिणेकडील टोक आहे, तर द्वीपसमूहांच्या बाबतीत अंदमान निकोबार बेटांमधील इंदिरा पॉईंट हे भारताच्या दक्षिणेकडील टोक आहे. प्रश्न 20वा. रक्तगटाचे वर्गीकरण करणारे शास्त्रज्ञ कोण होते? पर्याय आहेत अ. अलेक्झांडर फ्लेमिंग, ब. कार्ल लँडस्टायनर, क. लुई पाश्चर, ड. रॉबर्ट कॉक. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. कार्ल लँडस्टायनर हे रक्तगटाचे वर्गीकरण करणारे सर्वप्रथम शास्त्रज्ञ होते. सन 1900 मध्ये कार्ल लँडस्टरने रक्तगटांचा शोध लावला. सर्वप्रथम त्यांनी ABO हे रक्तगट शोधले. यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला. चुकीचे रक्त वापरले गेल्यामुळे बऱ्याचदा रक्त गोठून मानवांचा मृत्यू व्हायचा. त्यामुळे कार्ल लँडस्टरच्या या शोधामुळे बऱ्याच वैज्ञानिकांना यासाठी उपयोग झाला व मृत्यूचे प्रमाण रोखण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. तसेच व्हिडिओ आवडत असल्यास चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करत जा. सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा.